with Krishna Satpute. If he goes early and that top order gets exposed, will be difficult for Vaishnavi 24 Marmagaon. आणि कृष्णाचे भरपूर फॅन आले त्याची फलंदाजी बघण्यासाठी, पण त्याची पण बहरलेली फलंदाजी या रसिक प्रेक्षकांना बघायची आहे. त्याला पण बेस्ट ऑफ लक असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. सामन्याकडे बोलूया. कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं रोड एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय वैष्णवी 24 मार्मगाव क्रिकेट संघाचा सतीश यादव. आणि स्ट्राईकला 21 फूट कणकवली क्रिकेट संघाचा चंद्रा जाधव आपल्याला बघायला मिळतोय. आणि ओव्हरसीज खेळाडू सलामीच्या स्वरूपात आपण पाहतोय तो मात्र अयुब शेख आपण पाहतोय. लॉ स्ट्रायकर एडला रोड एडकडनं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेची पहिली 2 षटकं, त्यानंतर 3 ते 6 षटकाच्या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीपासून 6व्या षटका समाप्तीपर्यंत एमसीडी ओव्हर. आणि त्यानंतर 35व्या मिनिटाला 8व्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी पडला पाहिजे. ही नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी स्लिप झाला. या ठिकाणी गोलंदाज सतीश यादव स्वतःला त्यानं सावरलं, चेंडू रिलीज केला, गती परिवर्तन टप्पापर्यंत बाहेर गेला. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलवायचा होता, तो मात्र चंद्राज यादवला त्याचे प्रयत्न राहतात आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. Need a cracking start. AK Sports Kankavli can't afford to be bogged down in the power play overs. First two power play overs need to utilize them, and also the batting power play, the MCT over. They need to capitalize in those overs. Especially these 3 overs, they need at least 40 to 50 runs in these 3. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि पंचांकडे या ठिकाणी मात्र अवस्थायट अंपायर आणि एस्टनचा वेध या ठिकाणी चेंडूनं घेतलाय. समोरील चेंडू आडव्या बॅटने त्याला फटका टोलवायचा होता. फलंदाज चंद्राज यादव बाद होतोय. सुरुवातीपासून होती एकेरी दुहेरी धावसंख्या संयमी क्रिकेट कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहेत. मोठ्या प्लॅटफॉर्मची स्पर्धा खेळत आहे म्हणजे सुंदर क्रिकेट तुम्हाला करावं लागेल. आणि सुरुवातीलाच आल्या आम्ही मोठे फटके मारणार हा चंद्राज यादवचा इरादा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा. सतीश यादव प्रशांत सर पहिला थोडासा धडपडलाय, त्यानं स्वतःला सावरलंय. जरी मी पडलो तरी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मोठे फटके मी खेळू देणार नाही, ही मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडे जी आशा होती ती चंद्रा यादवकडे ती संपुष्टात क्लीन बोल्डच्या स्वरूपात माघारी परतलाय. आणि विकास कदम हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कॉमेंट्री बॉक्स दूरकडनं रोड एंडकडनं सुरुवात करेल सतीश यादव आपण पाहतोय. What a delivery that was. A slow delivery, completely flummoxing the batsman. A top order batsman got toppled with that. Reverse missed. आल्या स्विजिटचा फटका टोलवा. ज्यावेळी फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टॅन्स आवाज होतात, फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आवाज नाही तर बरबाद अशा फटक्याचं विवरण आल्या विकास कदमच्या चेंडूपैतून निर्धाव चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 0 धावा एका गड्याच्या भूतल्यात. Talked about a good start, but talking about the bowling team, Vaishnavi 24 Marmagaon has produced an absolute beauty on the very second delivery. Vikas Kadam has come in, Ayub Sheikh. These two need to be responsible partners if they need at least around 65 to 70 now. सुंदर चेंडू आपण पाहतोय. व्हाईट कॉर्पर बघायला मिळाला. सतीश यादवचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पासून दूर ठेवला विकास कदमच्या. बॅकफुटला जायचं होतं, स्क्वेअर कटचा फटका त्याला टोलवायचा होता. Because they need to find boundaries, need to find those gaps. As one man is on the extra cover fence and one man on the square leg boundary. Bowling at full this time, cut straight to the man at short third. लल्ला यादवची सुंदर क्षेत्ररक्षण पाहतो. शॉर्ट कट मॅनला निर्धाव चेंडू सलगचे
5 चेंडू हे निर्धाव भूषण गोयलने सुरुवात केली. तशी सुरुवात वैष्णवी 24 मारबागाव क्रिकेट संघ सतीश यादवच्या माध्यमातून होतोय. शेवटचा अंतरिमचा चेंडू हा निर्धाव बघायला मिळेल की विकास कदम सुरुवातीपासून जो चाचपटत खेळतोय तो मात्र आपल्या संघाची बोनी करेल. कोलवर टप्प्यात चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा मुकरी झाला चेंडू संबोधला जातोय. या स्पर्धेतील जवळजवळ श्याम बघायला गेलं तर भूषण गोळीचं निर्धाव षटक MCT ओव्हरमध्ये आपल्याला वरद दाभोलकरचं बघायला मिळालं आणि त्यानंतर साहिश सोरेचं निर्धाव षटक आणि आजच्या दिवशी अजून एक विक्रम आपल्याला बघायला मिळाला. तो मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये 0.1 गडी बाद सतीश यादव वैष्णवी 24 मारबागाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. Brilliant bowling, setting the tone early for your team. None for one, getting rid of that big wicket of Chandra. All eyes on the outstation player now, Ayub Sheikh. If he can fire in this innings, both these teams looking for a win, do or die situation for both of them. Team winning will be meeting Sai Jai Bodgeshwar Bicholim in that quarter final. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 0 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात निर्धाव षटकानं सुरुवात केली आहे. वैष्णवी 24 मारबागाव क्रिकेट संघ लल्ला यादवच्या नेतृत्वाखाली खेळत होता. एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ थोडासा निराश मनानं आपल्याला बघायला मिळतोय. पण उर्वरितची 7 षटक आहे. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघानं जे केले, संजू कनोजियानं भावनेची फलंदाजी केली, ती फलंदाजी एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला आता मात्र करावी लागेल. Mansoor Kel. Starts off with a full delivery away from the reach of the batsman. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू फलंदाज आयुब शेखनं सोडून दिला होता. वाईट यॉर्कर कारण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा मनसूर ओव्हरसीज खेळाडू एका बाजूला आयुब शेख आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू फळी असून चेंडू आपण दूर ठेवू तेवढा फायदा आपल्याला होईल. आडव्या बॅटनं आपल्याला बघायला मिळतो. नो मॅचला मैच चेंडू विस्ताराचा क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1. या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर श्री गणेश आलाय. तब्बल 8व्या चेंडूवर 1 धाव निघाली आहे. ती मात्र एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाची 1 धाव. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद हा लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. Don't need to worry about the scoring at the initial stage, as in the previous game where we saw a magical partnership between Ejaz Qureshi and Rajesh Sorte. Chips were down, but they stuck in there and got the runs, got a solid foundation in that middle, in that engine room, fired for them, for this Sai Jai Bodgeshwar, and that completely changed the game. सुरुवातीपासून ज्यावेळी डगआउटमधून शाबा उतरला विकास कदम सुरुवातीपासूनच स्वीजिटचे फटके आपण खेळणार आणि स्वीजिटच्या फटक्यांवर धावा जमवायचा जो मनामध्ये इरादा पक्का केलाय ना त्या प्रयत्नापासून दूर ठेवलाय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. मनसूरची आपल्याला बघायला मिळाले. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विकास कदम मी म्हणेन थोडासा खराब खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. Just taking the ball away, and that's what needed right now. Wrapped on the pads and gone, given. Bowling from close to the stumps and taking the ball away. That's a new kind of angle that he's creating. फलंदाज जो सुरुवातीपासूनच आल्यापासूनच चाचपटत होतो विकास कदम, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते मनसूरचं. या अगोदरचे चेंडू हे थोडेसे मात्र वाईट यॉर्करचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ज्यावेळी विकास कदम तिसऱ्या चेंडूवर आत चप्पल होऊन ज्यावेळी खेळणार त्यावेळी अँकल करून चेंडू श्रेष्ठांच्या समोर टाकलाय आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात दुसरा गडी बांधतोय. एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचा भोपळा घेऊन हा माघारी परतलाय. तो विकास कदम आणि चंद्रा जाधव 2 गडी बाद झाले आहेत. 1 धाव धावफलकावर
4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीवर मनसूरला आता सूर सापडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ओव्हरसीज खेळाडू डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आयुब शेखच्या साथीला राकेश कर हा मैदानामध्ये पाऊल टाकतोय. So both the icons in the middle, and these icons need to sparkle the night tonight. Advancing down the wicket, that's played through the covers. Straight to Asif Zamadar. Throws it back, just one. एक या धावसंख्येनं 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. एकेरी या धावसंख्येनं राकेश करनं स्वतःला सावरलंय, कारण आता मात्र डाव सावरायचा आहे. परिस्थिती थोडीशी कठीण झाली आहे AK स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला. That's up in the air. On the bounce. Very well fielded. Oh, and that's gone for 4. Valiant effort from Satish Yadav. Just couldn't quite get to it. Just that he overran that one, and that's a boundary. After completion of 2, it's 6 for 2. A boundary at last in this particular power play over. 2 षटकांचा 12 चेंडूंचा अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा खेळ समाप्त. 12 एका बाजूला 12 चेंडूत महत्वाचे 2 गडी हे AK स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारे माघारी परतले आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं तो मात्र आयुब शेखच्या बॅटमधून एक चौकारासाठी देतरी फटका. 4 धाव्यानं सांघिक धावफलक 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून पुढे विचार केला तर षटक आहेत ते 6. 36 चेंडू आहेत आणि या 36 चेंडूमध्ये ओव्हरसीज खेळाडूंवर AK स्पोर्ट कणकवली क्रिकेटच्या वतीनं जबाबदारी असेल की कारण MTD षटकात त्या षटकात 15 ते 20 धावा जमवायच्या आहेत. उर्वरितच्या षटकात सन्मानजनक चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू टोलवायचा आहे. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं वैष्णवी 24 मार्मागाव क्रिकेट संघानं सुरुवातच दिमागात केली आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 50वी घटनासून दूर ठेवणार हे चित्र स्पष्ट करतोय आतापर्यंत. आणि गोलंदाजी मार्गावर रोड एंड कडनं ज्यानं षटक निर्धाव ढकलं श्याम तोच सतीश यादव सज्ज झालाय. Yes, he is firing right now with that wicket. Has got the tail up wicket, and that was a maiden over which he bowled. 6 for 2 after 2. That's pulled away, and the fielder taken on the boundary rope. Another wicket gone. 6 for 3. Well, with the drums, they've come all guns blazing, dancing in the aisles. All the supporters. Asif Zamadar takes the catch. थँक यू. मानरेम चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 हा क्रिकेट सरळ संग्राम. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मानरेम चॅम्पियन ट्रॉफी ऑर्गनायझर टीमच्या वतीनं पूर्ण समालोचकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या 4थ्या दिवशी आपण करतोय आपण पाहतोय राकेश करचा फटका फसला. ज्या ठिकाणी श्याम त्याला रक्षक सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये तो जखडला गेला, फटका फसला गेला. ज्याच्याकडे संघाच्या आशा अपेक्षा होत्या पण त्याची खेळी मात्र संपुष्टात आली. तो 3रा गडी बाद झालाय आणि नवीन फलंदाज गेल्या वर्षीच्या मोसमात ज्यानं या खेळाडूनं श्याम या उभरते रजत कदमनं सुंदर फलंदाजी केली आहे आणि त्यानंतर त्याची एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सुंदर फलंदाजी करावी लागेल, संयमी क्रिकेट खेळावं लागेल. Yes, need to be very careful now. 6 for 3. Wickets down. Oh, just trying to guide it through the offside, through the covers. Missing out. सुंदर गोलंदाजी. इव्हन टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी ही सतीश यादवच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. जो टप्पा त्यानं सुरुवातीलाच पकडलाय त्याच टप्प्यावरची गोलंदाजी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला सहजासहजी मी मोठे फटके मारू देणार नाही हे इरादे स्पष्ट केले त्याने.
Good delivery again. Nicely played with soft hands. Will get a single looking for the second. That's a clear-cut plan by the Vaishnavi 24 Marmugao not to give away too many runs at the beginning. I talked about power play overs being crucial and also the MCT over where you can get runs. But currently 7 for 3. Team in deep trouble. 3 चेंडूंचा हा खेळ समाप्त झाला. यावेळी मोठे फटके येत नाहीत. महत्वाचे खेळाडू माघारी परतलेत. एकेरी या दुहेरी धावसंख्येवर भर द्यायचे. धावफलक स्वेजिटचा फटका जो सुरुवातीपासून विकास कदमच्या बॅटमधून वाटत होतं. विकास कदम आता फटका टोलवेल पण ते मात्र काम पूर्ण केलंय. चौकारासाठी निघालाय. आयुब शेखच्या बॅटमधून चौकारासाठी फटका निघालाय. He has seen the opportunity and got it. Balls got back quickly as well. Time to break some shackles. Again, nicely played with soft hands. Abdul behind it. Gets a single. This partnership is key right now. सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. खराब चेंडूंवर आक्रमण. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्या धावफलकावर आपल्या कोट्यामध्ये जमवायचे. एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला आणि सांघिक धावफलक 12 धावा धावफलकावर. Nicely guided. In the gap, it's running towards the fence. It's approaching towards the boundary. And that's gone for 4. Quickly it went into the fence. Fast outfield here into him. As I said earlier, you get full value for your shots once you just clear the infield. 16 for 3 after 3 overs. AK Sports Kankavli. 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. श्याम सुरुवातीला जे फलंदाज आले त्यांना आक्रमण पसंत केलं. खूप धावा जमवाव्या पहिल्याच अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचं कौतुक करावं लागेल. वैष्णवी 24 मारबागाव क्रिकेट संघानं अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि त्यानंतर आता मधल्या फळीतील फलंदाजानं एकेस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासाठी जे कलात्मक फटके पाहिजे होते ते कलात्मक फटके आपल्याला बघायला मिळाले. मोठ्या फटके म्हणण्याच्या गडी बाद झालेत पण कलात्मक फटके खेळले तर आपल्या क्रिकेट संघासाठी धावा जमतायत. म्हणजे ते फटके आपण नेत्रहीन पद्धतीचे खेळले पाहिजेत. हे खेळलंय रजत कदम आणि आयुब शेखनं. सांघिक धावफलकावर 16 धावा धावफलकावर 3 गडींच्या बोबतल्या आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 14 षटकाला आणि सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवर स्वप्नील हा सज्ज झालाय. One of the quick men in the side of Marmugao, Swapnil Gurne, needs to continue and give equal kind of impetus to this innings. Full delivery, excellent delivery to begin. Yorker length delivery. This is a hard length where you bowl and it becomes difficult. A tall man, bat coming down, high back lift. Always difficult to get on with it straight away. पहिल्या चेंडूचा खेळ परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. Full toss down the ground. On the bounce, gone over. Maybe it would have been coming a little forward to take the catch or maybe try to stop the ball, but it didn't. Another boundary. मनसूर दुध अवस्थेत होता श्याम. चेंडू पहिल्या प्रयत्नात अडवू की झेलसाठी जाऊ ही दुध अवस्था. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी फटका बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं 20वी तर गाठले. 20 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या बदल्यात. Just the 4th over in progress at this halfway stage. You need to clear that 25 to 30. Again, this time in the gap, fielder bisecting the 2 men with perfection. Yet another boundary. This time charging towards the bowler and along the carpet, it went for a boundary. चौकारांची लयलूट ही जी सुरुवातीला षटकार आले नाही पण चौकारांची लयलूट करावी आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 24 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 गड्यांच्या बोबतल्या सुंदर फटकेबाजी डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. ही 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत त्याला मात्र चिरली आहे आणि त्यानंतर चौकारासाठी बघायला मिळालाय. Knocked him over. Gone. Was looking to up the ante yet again. Got the 2 boundaries. Looking for a big hike on the onside. And this time has been castled.
delivery that was coming in inside edge and he was gone. 24 for 4. एक तेरी और एक मेरी ही लढाई ती बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. डीसी सँडी. Pradeep Rasam, the new man in 24 for 4, talked about weathering the storm. These two had seen some deliveries which were difficult. Got the 2 boundaries, looking for the third one. And completely out of nowhere, got a wicket. मोठी विकेट गेली आहे अभिषेकची. पण मैदानाच्या आतमध्ये जर बघायला गेलं तर श्याम तिन्ही खेळाडू उभरते सितारे आहेत. उभरते सितारे आपल्याला बघायला मिळत आहेत. फटकेबाजी सुंदर पद्धती या तिन्ही. एका बाजूला स्वप्नीला उभरता सितारा आहे वैष्णवी 24 मारबा गोवा क्रिकेट संघासाठी. Oh, swing and a miss. Looking to hit it on the street. But not on that occasion. Missed out. Completely changing his pace on numerous occasions. ज्यावेळी चेंडू रिलीज झाला त्या स्वप्नीलच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ओ अपसुक शब्द बाहेर पडले कारण एस्टॅनच्या थोडंसं वरून गेला चेंडू. नाहीतर या चेंडूवर प्रदीप रासमला सुद्धा चमत्कार करण्याचा नमस्कार करावा लागला असता. Yes, absolutely. Good delivery on that occasion. Again, coming forward, looking for just to put it in the gap. Missed out. That's the over done after completion of 4 overs. At the halfway stage, AK Sports Kankoli, which have been inserted to bat first by Vaishnavi 24 Marmagaon, are 24 for 4. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मध्यांतर मात्र समाप्त झालाय आणि मध्यांतरानंतर आपण बघितलं तर 24 चेंडूमध्ये 24 धावा जमवलाय. 4 मोहरे गारद झाल्या एकी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या बाजूनं. आणि जे लल्ले यादवनं सांगितलं होतं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 60-65 या धावसंख्या असून आम्ही रोखणार आणि तेच चित्र जे इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं मुलाखतीत सांगितलं होतं लल्ला यादवने तेच चित्र सुंदर गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीबद्दल श्याम काय बोलशील? वैष्णवी 24 मारबा गोवा क्रिकेट संघाच्या कोट्यातून have been absolutely superb, and now taking that MCT over where all the fielders are inside the 30-yard ring. These two batsmen, what they're going to do? Are they going to find their feet or try and attack at this occasion? Are they trying to break shackles? गोलंदाजी भरपूर गोलंदाज मनसूर सज्ज आला एमसीडी षटकासाठी आणि त्यानंतर मोठा फटका टोलवा बॉल लॉक ऑफच्या शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून लॉक ऑफच्या दिशेला इरादा होता. रजत कदमचा एकेरी धावसंख्या 25 for 4 at this stage, and another 23 deliveries remaining in this particular innings. Hopefully, they get at least around 60 to 70 so that the team, which is looking good right now with their bowling, can carry the momentum in their batting as well. युवा खेळाडूंना संधी मिळाली. प्रदीप रासम रजत कदम आणि गोलंदाजी बरोबर ओव्हरसीज खेळाडू मनसूर सज्ज झालाय. Again, trying to just cut that one. Missed out. Too close to cut to the body. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. थोडासा टप्पा मागे ठेवला. वेगावर सौर होऊन गोलंदाजी पसंत केली. ती मात्र मनसूरनं निर्धाव चेंडू एकीस्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासाठी निराशेचं वातावरण निर्माण करतील आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी ज्यावेळी निर्धाव चेंडू येतोय त्यावेळी टायन्स आवाज ढोल ताशांचा आवाज आपल्याला बघायला मिळतोय. तो वैष्णवी 24 मारबा गोवा क्रिकेट संघाच्या कोट्यातनं परफेक्ट वाईट यॉर्कर केला. हलक्या हाताला घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्या एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर. महत्वाचे 2 ओव्हरसीज खेळाडू तर माघारी परतलेत. संघाचे 2 खंदे खेळाडू विकास कदम आणि चंद्रा जाधवनं नाराज केलंय.
आणि उभरते सितारे लढत आहेत मैदानावर. झेल टिपायचं होतं आणि ऐन मोकेच्या शेडी या ठिकाणी मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. एकेरी या धावसंख्येनं जीवनदानचे बहाल झाले प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या रजत कदमला. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा धावफलकावर. You don't often see that with Abdul dropping a chance. Maybe might have hurt himself. Might have been some kind of injury. Yes, definitely. Signs of pain. Might have, when he got down, have thudded his body onto the ground. Medical assistance is required. 27 for the loss of 4. Singles, doubles, rotating the strike is more important right now. And also, whenever the bad deliveries are being presented, you need to take chances. 3 teams already into the semi-finals on day 1, day night. It was the local team, Pernem Strikers, the Pernem Taluka. Day 2, it was Abir Baba Bardez. And yesterday, we saw Darshan Bandegar, his team, Bhavan Sports, Saish 11, Malvan. Which team will it be that will reaching tonight? Yogesh, what do you think? 3 क्रिकेट संघ आपल्याला सापडले आहेत. सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आजचा दिवस 4था आणि 4थ्या दिवशी बघूया कोणता क्रिकेट संघ आम्हाला भेटतोय. एका बाजूला सर्वच क्रिकेट संघांची लढत आहे. इथून पुढे जो विजयी होईल त्याला शेवटच्या षटकापर्यंत विजयापर्यंत लढावं लागेल. सांघिक धावफलकावर स्थिरावलाय 27 धावा. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. आडव्या बॅटनं फटके टोलवावे प्रदीप रासमचे इरादे. चेंडू असून चेंडू दूर राहतोय. सुरुवातीपासून जो ज्या प्रयत्न आहेत त्याचे प्रयत्न सफल राहत आहेत. Mahesh Konadkar sir, Sanju Nagwekar sir has fulfilled lot many dreams as many icons came in Goa to play. Krishna Satpute sir is behind. That's been carved and gone. Half side done packing. 27 for 5. Looking to break shackles, looking to go over the top and has found the fielder. थँक्यू. ज्या षटकात श्याम धावा बनला पाहिजे होता त्या षटकात गळी एक तर बाद होतोय. 3च धावा निघत आहेत. 2 चेंडू निर्धाव. म्हणजे या षटकामध्ये ज्या ठिकाणी 15 ते 20 धावा पाहिजे होते 21 फूट कटकवली क्रिकेट संघाला धाव त्या षटकामध्ये 3 धावा. मी म्हणेन फलंदाजी सुधारावी लागेल. सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. सीझनची सुरुवात आहे पण आपण एका मोठी स्पर्धा खेळत आहेत आणि मोठ्या स्पर्धेला सुंदर खेळाचं विवरण करावं लागेल. Yes, we have seen it from day 1 when this MCTO is being bowled. Most of the times, most of the teams have lost too many wickets, and then it becomes difficult for them in the back end of the overs to capitalize, get more runs. Munna Parab, new man in. Can he deliver under pressure? 27 for 5. His team is just completely down and out at the moment. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील सज्ज झालाय. रजत कदम आपण पाहतोय. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला मुन्ना परब. स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता थोडासा एडीकडे जाऊन आणि त्याने बॅटची हलकीशी गट धुंद ऐकलेले सर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद.
इंटरेस्टिंग विकेट है, जिस तरह से बैटरी डॉट है विकेट, और गेंदबाज बहुत खुश है, समर्थक बहुत खुश है, बहुत सारी एंजॉयमेंट आपको मिल रही है। और बैटरी जोन में जाएंगे तो बिल्कुल आपको वहाँ भी बहुत एंजॉयमेंट मिलेगी, क्विज एंड गेम्स खेलने पर आपको एक रिवार्ड मिलेगा। अगर आप यहाँ अच्छा खेलते हैं तो वो आपको मिलेगी एक ज़बरदस्त बॉटल और उसके साथ पावर बैंक। ग्रैंड प्राइजेस iPhone 17, लेकिन आपको जाना होगा बैटरी जोन में और रजिस्ट्रेशन करना है। फटका फसलाय, स्वतः गोलंदाज आपल्या पळतो, सुंदर झेल पकडतोय फलंदाज, हा पण मात्र ऋषी वडके बाद झालाय। बॅटरी डॉट AI विकेट। बैटरी डॉट विकेट। यहाँ से एक बार फिर कहानी जो है गेंदबाजों के पक्ष में जा रही है, बेहतरीन गेंदबाजी, और आपको भी फन मिलेगा, बहुत सारा फन मिलेगा। आपको जाना होगा बैटरी जोन में, जैसे कि मैदान के अंदर एंजॉयमेंट गेंदबाज के लिए मिल रही है, तो क्यूज गेम खेलने पर आपको एक रिवार्ड मिलेगा और पावर बैंक बॉटल प्राप्त करने का मौका। ग्रैंड प्राइज iPhone 17। धन्यवाद सर। दरम्यान मैदानावर आमचे परममित्र सदा स्पोर्ट्स रेडीचे मालक सदानंद थुरी यांचं आगमन झालंय, ज्यांचा आज वाढदिवस समालोचन कक्षातर्फे मांद्रियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आमचे मित्र सदा थुरी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन मुन्ना सज्ज झालाय, नॉन स्ट्राईकला हॅट्रिक ऑनच्या चेंडूवर बुधनानं खोदून काढलंय आतमधील चेंडूला एकेरी। या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 28वा धावफलकावर। वैष्णवी 24 मार्मागाव क्रिकेट संघ सर ब्रेक नंतर आपली बॅटरी पूर्ण चार्जिंग करून उतरलाय मैदानाच्या आतमध्ये थंडीच्या दिवसात। Yes, 28 for 7, completely down and out at the moment. Well, the bowlers have been on top from ball 1. Again, that's big. Charging of battery. It's gone over the Shamiana. It's gone over the stand. Half a dozen runs. अक्षय कदम डकआउट मधून सेट होऊन सँडी डीजेनं लावला 1 नंबर आणि त्याने 1 नंबर फटका खेळलाय। जे फटके पाहिजे आहेत AK स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ स्वप्नीलच्या विरोधात त्यानं हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। 6 या धावसंख्येनं 34वा धावफलकावर। Full toss delivery this time down to Deepak Patra, one of the quickest on the park. Deepak Patra, electrifying fielder. You place him anywhere, he'll give you 100% on the park. Completion of 6 overs, 36 for 7. In fact, still one delivery remaining. One delivery remaining. First one wicket, next one again a wicket, then a single, then a maximum, then again a single. Yes, one delivery remaining. Swapnil, come on, back to your mark. Don't be in such a hurry. So far, 8 runs of this over. Picked up 2 wickets. Left-handed batsman Munna Parab on strike. What does he do now? Blasted and blasted out of here. It's gone over the top. One of the longest. We saw earlier Raja Natekar hit one. This one is even better. 41 for 7 after 6 overs. AK Sports Kankavli. स्लॉक ओव्हरमध्ये जे मोठे फटके पाहिजे होते आणि जे 2 खेळाडू थोडेसे उशिरा उतरलेत, पण शेवट का असेना सुरुवात त्यानं दिमागात केली आहे। मुन्ना परब आणि त्याच्या साथीला अक्षय कदमनं एक मोठा फटका टोलवलाय स्वप्नीलच्या विरोधात आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 41 धावफलकावर 7 गड्यांच्या बबतल्यात। मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2025
26 हा क्रिकेटचा रणसंग्राम रंगतोय. सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 41 धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आपण पाहतोय रोड एंड कडनं अनुभवी गोलंदाज बसुराज मदार सज्ज झाला आहे. स्ट्राईकला एक मोठा फटका त्याने टोलवलाय तो संघाचा. अक्षय कदम नॉन स्ट्रायकर एंडला. मुन्ना परब शपल झाल्यानंतर या ठिकाणी चेंडू मोठा फटका टोलबाबा कृष्ण सातपुत यांचा इरादा होता. ज्यावेळी पॉपिंग क्रीज पासून जोरात जवळ निघाला होता मुन्ना परब डायरेक्ट हिट करण्याचा. फेकी सुंदर होती पण बसुराज मदार या ठिकाणी मात्र आपण क्षेत्ररक्षण सुंदर चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा अक्षय कदमच्या बॅट मधून मोठा फटका शेवटच्या षडापर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवली क्षेत्ररक्षकानं डीप स्क्वेअर लीगच्या दिशेनं आणि चेंडू एका मोठ्या फटक्यासाठी षटकारासाठी निघालाय. धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. स्लॉक ओव्हरला अक्षय कदम आणि मुन्ना परबची फलंदाजी ही ताबडतोड फलंदाजीला सुरुवात झाली. अक्षय कदमकडे शब्द आहे, मुन्नाकडे शब्द आहे, पण वैष्णवी 20 म्हणून मार्मागाव क्रिकेट संघानं सुरुवातीलाच गोलंदाज रोखून ठेवलंय. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं हेरलंय. स्लॉक ओव्हरला मात्र उर्वरितच्या गोलंदाजांवर तुटून पडायचंय, हाणामारी करायचंय, मोठे फटके करायचंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्या आक्रमणाला सुरुवात केली आहे AK स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या कोट्यातून बसुराज मदारच्या विरोधात. पुन्हा एकदा सुंदर फटका शॉट बिडॉप चढ करून समोर टाकलेला चेंडू या ठिकाणी मात्र सुंदर फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. चौकारासाठी निघालाय फटका. 4 या धावसंख्येनं अर्धशतक ज्या क्रिकेट संघाचं पूर्ण होतंय की नाही AK स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचं. आणि स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी ध्रुव ट्रॉफीचे सर्व सन्माननीय सर दीपकजी कलगुटकर साहेब आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचं कित्येक वेळा प्रतिनिधित्व करणारा सर्वांचा लाडका खेळाडू सर राम नागवेकर आणि त्याचे या ठिकाणी मात्र छोटी सुंदर चेंडू आपण पाहतोय. अक्षय कदम स्विजिटचा फटका खेळण्यासाठी थोडासा वळला होता आणि त्यानंतर गोलंदाज बसुराज मदारदम वेगानं चेंडू टाकला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 51 on the scorecard, 51 for 7. These two will be the moving overs. Again, shuffling across, this time followed the batsman. And Deepak Patro, that's gone through. But there was good mopping up by Satish Yadav. Just the couple of runs. Score moves on to 53. 53 for 7. Another 7 deliveries remaining. Yes, he's smiling behind the camera. Now looking into the phone. Maybe something special. Maybe someone's messaging. That's up in the air. Just gone over. And we'll find the fielder, Lalla Yadav. Will stop it. Dot delivery to end the over after completion of 7. 53 for 7. After 7 overs, AK Sports Kankavli. 60 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक श्याम हे मात्र या इनिंगची सांगता करणारं षटक आहे. सुरुवातीपासून डकआउट मधून सेट होऊन 2 फलंदाज आले आहेत. इथून पुढे जर या षटकामध्ये 12 ते 15 धावा आल्या तरी फायटिंग टोटल असेल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर.
क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव त्यांच्याकडे आहे. गोवा राज्यात गोलंदाजीसाठी ज्याने आपलं नाव कायम वर्चस्व ज्यानं राखलंय, आदरानं कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचं नाव घेतलं जात आहे, सर विनोद विल्सन हे सज्ज आपल्याला झाले आहेत. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कॅट आपल्याला बघायला मिळत आहेत. Yes, certainly experience at the fore for Vinod Wilson. Lot many tournaments, lot many such occasions that he's been part of. Left-handed batsman on strike, are trying to again smack it onto the onside. Missed out, dot delivery. 5 deliveries remaining. Get as many as possible. 53 for 7 right now. And then try to get at least 60 to 65. You get wickets early, you are definitely back in the game. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे सर विनोद विल्सन आणि मुन्ना परबच्या विरोधात. गती परिवर्तनाचा चेंडू आता मोठा फटका टोलावून चेंडू येईल, बॅटच्या समोर येईल, बी मोठा फटका मारणारी दुध अवस्था आपल्याला बघायला मिळाली. टप्पा पडल्याने चेंडू थोडासा खाली राहिला आहे आणि ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी 21 फूट कणकवली संघाच्या डगआउटमधून आवाज आला, मार रे मुन्ना. पण त्यानंतर मुन्ना धावचीच्या स्वरूपात माघारी परतला. Well, they are eight wickets down now. Looking for the strike, Akshay Jadhav, Akshay Kadam back on strike. Harsh Nangaonkar has coming. These two in the middle now. 4 deliveries remaining. 53 for 8. Well, certainly the drummers have got their weight the while as they have trying and getting their team uplifting in this competition, in this particular game. Swing missed. Dot delivery. Excellent delivery, excellent bowling. Well, this is a cheat code when you have Krishna Satpute on side, also Lalla Yadav, and this man who is bowling perfectly, Vinod Wilson. 3 of the best. 2 of the best Goa has produced, and also Krishna Satpute, sir. Again, shuffling across, this time to Lalla Yadav. It's like a triangle. The ball is following them, all 3 together. अक्षय कदम हा मोठ्या फटक्यांसाठी संबोधला होता, पण अक्षय कदमच्या विरोधात जर गोलंदाजी करायची उर्वरितचे चेंडू हे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी, जी अनुभवाची गोलंदाजी आपण पाहतोय. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू थोडं सॉफ्टस्टिकच्या बाहेरचा होता, खेचून टोलवलाय. लॉग ऑन करणं क्षेत्ररक्षक वेगानं मनसूर तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सर कृष्ण लक्ष्मण सातपुते यांचा. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होत 2 या धावसंख्येने जो 53 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावला होता तो 55 धाबा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात 21 फूट कणकवली क्रिकेट संघ या इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू खेळण्यासाठी अक्षय सज्ज झालाय. अक्षय पुन्हा एकदा जोरकस फटका खेळबाबावून चेंडू बसून दूर चेंडू ठेवला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येकडे आपल्याला बघायला मिळत आहे. अक्षयला धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र ढोल ताशांच्या आवाजात त्याला डगआउटच्या दिशेनं परतावं लागेल. वैष्णवी 24 मार्मागाव क्रिकेट संघ प्रथम गोलंदाजी करत असताना अतिशय टिचून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा डाव मात्र थांबला जातोय. तो 56 धाबा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करायचा. 48 चेंडू पण श्याम 52 धावांचा पाठलाग करायचा. केके क्रिकेट संघाने सुंदर गोलंदाजी केली होती. तोच सामना पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का या मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीमध्ये? कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया आवाज सर प्रशांत आजवडे, श्याम कलगुटकर आणि बादल चौधरी. Looking at the scorecard, AK Sports Kankavli put into bat by Vaishnavi 24. Marmugao, Ayub Sheikh went early, 18 for him, but Chandra, Vikas, Rakesh, Rajat, Pradeep, Rishi Varke, disappointing. Well, Akshay Kadam top scored in the end. He and Ayub Sheikh tried their really best. Munna Parab also smacking one out of the park. Talking about the bowling, well, pick of the bowlers, Swapnil Ghorne and also Mansoor KL along with Satish Yadav, who got the 4 wickets at the start, and then Swapnil Ghorne
in that middle overs, bowled some crucial lengths and some crucial lines. Bit expensive, but has got the 3 main wickets of the opposition. Looking for 57, which will be required in the 8 overs. Well, looks an easy task, but definitely will be a work cut out, as Krishna Satpute will come in to bat along with Asif Zamadar, or maybe they try to shift gears and send someone else just to get the juices flowing. After a break, we'll be back, as Sadaduri also has joined us down below. MCT 2025 सीजन 7 दर्शक काफी संख्या में मौजूद है और जीतने के लिए टारगेट दिया गया 57 रनों का। 57 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो बिल्कुल यहाँ से आने वाला समय बताएगा। बड़ा मुकाबला 21 स्पोर्ट कनकौली बनाम वैष्णवी 24, ये बड़ी टीम में मैदान के अंदर है। 9 विकेट गिर गए। Battery.ai विकेट की बात करें तो 9 विकेट गिर गए। बहुत ही सदी भी गेंदबाजों द्वारा रही है। और अगर आपको पावर बैंक पाना है, बॉटल पाना है और बहुत सारे खेल खेलने हैं, फनी गेम खेलने हैं, तो आप बैटरी जोन में जा सकते हैं और उसके साथ ये इनाम रिवार्ड आपको मिलेगा। ग्रैंड प्राइज इज iPhone 17। अगर आप ये पाना चाह रहे हैं तो आपको बैटरी जोन में जाना है और रजिस्ट्रेशन करना है। मैं प्रशांत आपका स्वागत कर रहा हूँ। मेरे साथ इस सिंधुदुर्ग की कोंकर की कमेटी आवाज़ और इस आवाज़ के बारे में बहुत चर्चा हो रही है। मीडिया के बारे में मीडिया ने बिल्कुल इनकी चर्चा की है, बहुत सारे इंटरव्यूज हुए, सुप्रीम में किया है। बादल जी आपका स्वागत है कॉम्बॉक्स में। धन्यवाद प्रशांत सर, अगदी मनपूर्वक धन्यवाद, आभार। मैच की तरफ रुख करेंगे। वैसे टोटल की बात करें तो ज़्यादा बड़ा टोटल नहीं है, लेकिन फिलहाल एक मैच इसी मैदान पर दूसरे दिन आपने देखा था 54 रन किस तरह से डिपेंड किए गए हैं फ्लड लाइट में। तो कभी कभार छोटा टोटल दिखता है, लेकिन बहुत दिलचस्प मुकाबला भी होता है। अगदी बरोबर प्रशांत सर, याच मैदानावर 54 धावांचा बचाव झाला, पण यावेळी 57 धावांचं टार्गेट आणि बचाव करण्यासाठी 56 धावा, 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर आहेत। ही अस्तित्वाची लढाई। जी हाँ, बहुत सही शब्द आपने इस्तेमाल किया। इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला गेंदबाजी में फिलहाल अपने बोरिक मार पर गेंदबाज तैयार है। राकेश कहर जिनके ऊपर निगाहें हैं, कृष्णा लक्ष्मण सातपुते, कुरुडबड़ी का डॉन मैदान के अंदर। इस बार फ्लैग पॉइंट कवर टप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद स्टीयर किया। कैली पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फिल करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। कृष्णा मार्क इज ऑन मार्क। योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आणि त्यामुळेच कृष्णाला माहिती आहे या सामन्यात खूप मोठं आगळं वेगळं करायची गरज नाहीये। सिंगल डबलवर सुद्धा सामना अगदी सहज पूर्ण होऊ शकतो। राकेश खेर अपने बोरिंग मार्क पर तैयार, पावर प्ले ऑन, कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। फ्रंट पर ड्राइव करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा का फ्लैग पर डायरेक्ट हिट किया गया है। बहुत ही अच्छा थ्रो था, लेकिन कृष्णा सुरक्षित है। बल्लेबाज अब्दुल का खाता खुला, स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। लेफ्ट हँड राउंड विकेट गोलंदाजी, अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे। टप्पा पडल्यानंतर चेंडू आत घ्यावा, एखादा बॅटर शॉट खेळताना मिस झाला तर क्लीन बोल्ड किंवा LBW काढावा, या इराद्यात बॉलिंग मार्कवर दिसतोय गोलंदाज राकेश। राकेश कर गेंदबाजी कर रहे हैं। हमारे गेंद ऊपर है, मिड ऑफ पर खिलाड़ी है, डीप स्टैक कवर पर खिलाड़ी भाग रहे, कैच नहीं होगा। कृष्णा के पारी का पहला चौका मिला, मौका जड़ दिया शानदार चौका।
जबरदस्त स्ट्रोक ऑफ टाइम के बाहर गेंद कट किया, टकाटक फटाफट कमाल का स्क्वायर कट, बल्लेबाज कृष्णा लक्ष्मण साथ होता है, पुराने रंग में वापस आए, ब्यूटीफुल शॉट। हा वाघ आहे प्रशांत सर, हा वाघ तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, या वाघाला तुम्ही पिंजरा बंद करू शकत नाही, ज्या वाघाने सुप्रीमो चषक अंतिम फेरी गाजवली खऱ्या अर्थाने, आणि हा वाघ पुन्हा एकदा उठलाय, ज्याच्या दाताला जिभेला रक्त लागलंय सलग 2 चौकारांचं। जी हाँ, ऑल्सर पर गैप में खेलते हैं, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, विकेट की भी अच्छी दौड़ लगाते हुए अब्दुल की भी तारीफ करनी चाहिए, दूसरी एंड पर बहुत तेजी के साथ आए। साठी तांबडं पीच आहे, मला वाटतं या चेंडूवर येणं गरजेचं आहे रजत। बहुत अच्छी गेंद इस बार राकेश कर द्वारा, और बादल जी आपको पता राकेश कर ने 11 विकेट लेते हैं, सुपर बिग ट्रॉफी में बहुत बेहतरीन गेंदबाजी की थी, इस ओवर में इन्होंने 12 रन खर्च किए हैं और कृष्णा का साथ 19 दे रहे हैं, एक तरफ कृष्ण और दूसरी तरफ कृष्णा है, स्कोर पहले ओवर के बाद 12 रन बगैर किसी नुकसान के। 2 कृष्णा एकाच वेळेला मैदानावर रासलीला खेळतायत, कॅल्क्युलेटेड रिस्क कृष्णाने उठवली, या पूर्ण षटकामध्ये 2 चौकार, एक इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या दिशेने 1 कव्हर पॉइंट। संजय नागवेकर दिसत आहेत स्क्रीनवर बघा, battery.ai आमच्या कमेंट्री बॉक्सच्या मागे 2 स्टॉल आहेत, तिथे जाऊन आपण जर खेळलात, संजय नागवेकर स्क्रीनवर का दिसत आहेत तर battery.ai वर त्यांनी 6 चेंडूत 6 षटकार मारून एक पॉवर बँक बक्षीस म्हणून मिळवली। माझ्या सगळ्या मित्रांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या संजय नागवेकर यांच्यासाठी। वाघ तेव्हाही वाघ होता आणि आजही तो वाघच आहे। एक लीजेंड खिलाड़ी है, टूर्नामेंट के आयोजन करता भी है, क्यूज एंड गेम्स खेलने पर आपको बहुत सारे इनाम मिलेंगे, रिवार्ड मिलेंगे, पावर बैंक संजय जी आपको मिला है, आप भी जाके वहाँ खेल सकते हैं, बाकी जो दर्शक आए हैं आपको भी खेलने का मौका मिलेगा। ग्रैंड प्राइज इज iPhone 17, वहाँ जाके आपको एक बार फिर रजिस्ट्रेशन करना पड़ेगा, तो बहुत सारे इनाम वहाँ मिल सकते हैं 12 रन बगैर किसी नुकसान के। वैष्णवी 24 की पहली गेंद, खूबसूरत ड्राइव, गेंद को मिड ऑफ क्षेत्र में खेल दिया था, मिड ऑफ पर खिलाड़ी थोड़ा सा फंबल हुआ और उसका फायदा उठाया बल्लेबाज उन्नी ने, और स्कोर 13 पर पहुंच चुका है। ताकदवान फटका होता मिड ऑफच्या दिशेने, खरं तर 1 रन मिळेल की नाही शंका होती, पण कृष्णा सातपुते पहिल्यांदाच स्टार्ट घेतला होता, त्यानंतर उन्नीच्या कॉलचा विचार केला, ऐकला कॉल आणि त्यानंतर आपलं विमान त्यांनी सोडून दिलं। अयूब शेख गेंदबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर खूबसूरत स्ट्रोक, गोलंदाज टप्पा चुकला, कृष्णानं गुडगा टेकला आणि त्यानंतर काय चौकार खणखणीत ठोकला, 4 धाबा। मिळत आहे लोअर फुल टॉस, ऑफ साइडला बाहेर गेले, शफल झाले आणि टिपिकल बैठक शॉट, स्वीप, चौकार। दूसरी बार सफलता, व्हाट अ शॉट, पडतोय पण घडतोय आणि मैदानावरती एकटाच नडतोय कृष्णा, कुरुडवाडीचा डॉन, त्याचा खेळ ऑन, मॅग्निफिसंट स्ट्रोक। कृष्णा सातपुते यांनी एक तो जुना चित्रपटाचा डायलॉग ऐकलाय, जो भी लाना दो ही लाना, एक चौकार मारल्यानंतर लगेच दुसरा चौकार वारंवार कृष्णा सरांच्या बॅटमधून बाहेर पडतोय। आजही कृष्णा सातपुते हे नाव तेजाने तळपतंय मैदानावर। मतलब फॉलिंग स्वीप करना वो पसंद करते हैं, बैठक शॉट उनका पसंदीदा स्ट्रोक है। 2017 के बाद बहुत मशहूर खिलाड़ी हुए, वायरल हुए इंस्टाग्राम पर और क्रिकेट के मैदान पर, तो वो बल्लेबाज मैदान के अंदर है कृष्णा से लक्ष्मण सातपुते। ऑन साइड पर देखो मां के खेल दिया, दर्शकों की आवाज देखिए, बल्ले की आवाज देखिए, मीठी आवाज, गेंद रास्ते पर, कड़क शॉट, सड़क पे कड़क सिक्सर। पर अयूब शेख एक मोठं नाव, कासार वडवलीचा हा खेळाडू, चेंडूमध्ये काहीच कमतरता नव्हती, पॅडवरचा चेंडू, मनगटाचा वापर केला, आय हँड कोऑर्डिनेशन, डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून मॅक्झिमम एमसीटी, सिक्सर। मैग्निफिसेंट बैटिंग बाय कृष्णा लक्ष्मण सातपुते, प्लेइंग ऑन 25, स्कोर 27 पर रन, डोमिनेट कर रहे हैं।
वो उनकी ताकत है, नेचुरली बड़े स्ट्रोक खेलना और एक बार फिर हमला करना उनकी ताकत है। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी गेंद चली गई फाइन एक बॉल इन्हें की तरफ। पहाड़ नहीं तू पलटन है, किस्सा नहीं तू कहानी है, इसलिए कृष्णा आपके बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है। कमाल का स्ट्रोक, गेंद बॉर्डर के बाद 4 रन। लेग साइड फाईन लेग कृष्णा सातपुते यांचा स्ट्रॉंग झोन आणि वारंवार पॅडवर दिलेले चेंडू। बैकफुट में चले गए, इस बार अपर कट है। कृष्णा इज हियर, ही विल टेक केयर। गेंद बॉल लेने के बाद 4 रन चौका। मैग्निफिसेंट सुपर बैटिंग बाय कृष्णा। प्रशांत सर काय फलंदाजी चालली आहे। मला वाटतं कृष्णा सर युवा गोलंदाजांचा जणू काही क्लास घेतात मैदानावर। तुम्ही पॅडवर टाका, मी फाईन लेगच्या दिशेने टोलवेन, तुम्ही आखूड टप्प्याचे टाका, ओव्हर पिच टाका, मी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोलवेन, तुम्ही वाईडिश यॉर्कर टाका, मी कव्हर ड्राईव्ह अपिश मारेन, अपिश पॉईंटच्या डोक्यावरून। चौफेर टोले जंग फटकेबाजी वॅगन व्हील तर बघणार आहोत, पण आकडेवारी बघा 1-4-4-2.4-4-6-4-4 आणि धावसंख्या 35, 2 षटकाची समाप्ती। 4 चौके जड़ चुके, बहुत ही शानदार बल्लेबाजी और उसके साथ एक शानदार छक्का भी इनके बल्ले से। और अयूब के खिलाफ बेहतरीन बल्लेबाजी, एक प्रोफेशनल खिलाड़ी है और सुपर बीट ट्रॉफी में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था अयूब ने, लेकिन इस मैच में उनके ऊपर हमला हुआ। इस मैच में बल्लेबाज कृष्णा ने मेला लूटा और गेंदबाज का दिल टूटा। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, 4 लाजवाब चौके और एक गगनचुंबी सिक्सर। गेंदबाजी में परिवर्तन, गौरव को बुलाया गया कॉम्बॉक्सन से। ओवर तीसरा प्रगति पर, पहले 2 ओवर की कहानी 35 स्कोरबोर्ड पर है, 35 पर रन। संजय नागवेकर साहब बिल्कुल चर्चा में है। और सर पर गेंद को खेल दिया, हवा में गेंद है, स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं, दूसरा रन पूरा किया। 2 बड़े खिलाड़ी मैदान के अंदर, 2 कृष्णा मैदान के अंदर और बल्लेबाज बादल जी कमाल की बल्लेबाजी कर रहे। गौरव घुंगरट, अपेक्षा असेल या नावाकडून कणकवली तालुक्यासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी केलेलं हे वलयांकित नाव, आज या नावाची चर्चा घडवावी लागेल गौरव सर तुम्हाला। ओ टपकाते गेंद थोड़ी नीचे रहेगी, आपने सही कहा। यहाँ से गौरव को एक विकेट की तलाश होगी, अगर एक विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका भी मिलेगा आपको। बऱ्याच वेळा आपण पाहतो प्रशांत सर, एखादी विकेट पडली, सेट बॅटर पडला, जोडी फुटली की एका मागोमाग एक गुच्छामध्ये विकेट सुद्धा मिळू शकतील, ती अपेक्षा ठेवावी लागेल यावेळी एके स्पोर्ट कणकवली टीमला। कदमों का भी इस्तेमाल किया, जैसे कि आप बात कर रहे थे विकेट की, अयूब गेंद के नीचे है और ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट। गौरव को सफलता मिली है और बैटरी.ai विकेट गिर गया है। थोड़ा सा यहाँ मोमेंटम अपनी तरफ लाके यहाँ मजा लेने की कोशिश करेंगे, कमबैक करने का मौका मिलेगा। चर्चा चालली पिचवर गौरव घुंगरट यांनी मिळवलेली विकेट, कृष्णा सातपुते आणि अयूब शेख। काय आहे चर्चा थोड्याच वेळात कळेल। ऍक्शन रिप्ले बघूया आणि सोबत ऐकूया डीजे संदीपचा सुमधूर। सर काय सांगत होते कृष्णा सर, जणू काही अयूबला सांगत होते, अयूब तू जर झेल सोडला असतास, रनआउट केला असतास तर सायकल एंडवर मला आउट केलं असतास, पण अयूबला माहिती आहे हातचा सोडून पळत्याच्या मागे लागणं लय धोकादायक असतं। जी हाँ, इस वक्त इम्पोर्टेंट ओवर है, खास करके गौरव का बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 37 1 विकेट के नुकसान पर है। तीसरा ओवर प्रगति पर, नए बल्लेबाज आए हैं अब्दुल और कृष्णा, लक्ष्मण सातपुते नॉन स्ट्राइकर इन पर हैं। गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज गौरव। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, एक्स्ट्रा कवर पर, शॉट एक्स्ट्रा कवर पर गौरव ने फील्ड किया है। बादल 1 विकेट से कहानी बदली है। वास्को टीम दर्जेदार कामगिरीसाठी, आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध, मात्र आज या टीम मध्ये सय्यद बद्दीची आठवण येते, समीर धुरीची आठवण येते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत बाकी खेळाडू या दुसऱ्या सामन्यात ट्रॅकवर आलेत। सरफराज चप्पूची सुद्धा नक्की आठवण येईल। ये क्या कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है। एक तरफ कृष्णा जैसे खिलाड़ी नॉन स्ट्राइकर एंड पर है
और सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, खास करके बल्लेबाज जो नए आए हैं अब्दुल्ला, और या टेढ़ी उंगली करके कुछ करने की कोशिश से फायदा ज्यादा नहीं हुआ। साकोळा या गावचे अब्दुल सलाम, शकील या टोपण नावाने प्रसिद्ध स्ट्राइकर एंडवर। बहुत बढ़िया गेंदबाजी गौरव द्वारा। हवा के नीचे खिलाड़ी आउट, गौरव ने दूसरी सफलता प्राप्त की है और बल्लेबाज अब्दुल बैक टू द पेवेलियन। बैटरी डॉट एआई विकेट, कहानी बदली है, खुशियां मनाने का मौका गौरव के लिए। जी अपेक्षा होती गौरव सराकडून, कमेंट्री बॉक्स मधून आपण सांगितलं होतं, प्रशांत सर तुमच्या जिभेवर तीळ आहे का बघावं लागेल। गुच्छामध्ये विकेट पडतात, पहिली विकेट त्यानंतर लगेच दुसरी विकेट, या ओव्हरचं पृथक्करण डबल डॉट विकेट डॉट डॉट विकेट, वाव फैक्टर 37 for 2। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में गौरव द्वारा 37 2 विकेट के नुकसान पर। बादल तुम्हाला पण या ठिकाणी शोधावं लागेल महत्त्वाचा सामना आहे, पण शेवटी काय सामना चांगला होणं गरजेचं आहे, सामना रोमर्चक होणं गरजेचं आहे आणि बॅटल बघायचं आहे लोकांना, प्रेक्षकांना काय बघायचं आहे तर एक चांगलं द्वंद्व बघायचं आहे, त्यासाठी विकेट येणं गरजेचं होतं। एका बाजूला कृष्णा जबरदस्त तुफानी बॅटिंग करतोय, तो दुसऱ्या बाजूला 2 गडी बाद करण्यामध्ये गौरवला यश प्राप्त झाले। प्रशांत सर कणकवलीवरून सुद्धा आमचे बरेच सहकारी या सामना बघतायत, रंगतदार सामना व्हावा ही त्यांची अपेक्षा आणि कणकवलीचे प्रेक्षक आमच्याशी जोडले जावे यासाठी विकेटची गरज होती, ज्या महत्त्वाच्या 2 विकेट गौरव घुंगरड यांनी आपल्याला मिळवून दिल्यात। या स्पर्धेतील बऱ्याच खेळाडूंच्या पाठीवर आपल्याला 44 हा आकडा दिसतोय, मात्र गौरव घुंगरड यांच्या पाठीवरचा 10चा आकडा, रजत कुडाळकरच्या पाठीवरील 21चा आकडा, हे आकडे थोडीशी वेगळी कथा सांगतायत। मंसूर इस बार खूबसूरत स्ट्रोक, कृष्णा लक्ष्मण साथ होते रुकने वाले नहीं है, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे आणि मैदानावरती कृष्णा लक्ष्मण साथ होते कडक फटका खेळाय, षटकार। ज्या कृष्णा सातपुते यांनी कुर्डुवाडीमध्ये अगदी प्लॅस्टिकच्या बॉलवर, चिंध्यांच्या बॉलवर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचे चेंडू आणायला मदत केली आणि एकाच सामन्यात डिंगडॉंग पुणे संघाविरुद्ध दर्जेदार कामगिरी केल्यानंतर त्याच डिंगडॉंग संघामध्ये ज्यांची वर्णी लागली ते नाव स्ट्राइकर एंडवर। बहुत अच्छी गेंद ब्रॉकन में इस बार राकेश कर द्वारा 1 रन आपको जरूर मिलेगा, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता और रन संख्या के बाद 44 2 विकेट के नुकसान पर। इंडिया कप में 72 रन बनाए थे, मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था दूसरे संस्करण में गुलमर्ग के खूबसूरत ग्राउंड पर। तो कृष्णा बल्लेबाजी अभी भी कर सकते हैं। त्याहीपेक्षा मला कृष्णा सरांची इनिंग आठवते, यावर्षीचा सुप्रीमो चषक संघ खूपच अडचणीत होता, बऱ्याच विकेट गेल्या होत्या आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये कृष्णा सातपुते मैदानावर आले, ते खेळले आणि त्यांनी लढली आणि ती स्पर्धा सुद्धा जिंकली। डिंग डॉग ने पिछले साल तो कमाल ही किया था, बड़े बड़े टाइटल जीतने का कारनामा किया था। डिंग डॉग टीम जिनका दबदबा पिछले साल रहा है, 44 2 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है, 4 गेंदों का खिलाना बाकी है। राकेश कर गेंदबाजी कर रहे, इस बार सिंगल लेना चाहेंगे, सेंसिबल बल्लेबाजी। मंसूर फ्रॉम केरला, नाउ स्कोर 45 for 2। सुप्रीमो चषकाची एक सुंदर आठवण आहे, स्पर्धा संपवल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन कृष्णा सातपुते सरांना स्टेजवर आणलं आणि स्टेजवर आणल्यानंतर कृष्णा सातपुते सरांच्या लक्षात आलं की गळ्यातली चेन नाहीये। काय होता किस्सा थोड्या वेळाने ऐकूया, जाऊया मैदानावर। 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन साइड पर तुम्ही किती असाल हुशार, तुम्ही टाकला यॉर्कर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात, टाळ्यांचा गजर होतोय संपूर्ण मैदानात। कृष्णा ऑन फायर, षटकार ठोकलाय आणि मैदानावरती एक तुफान, एक वादळ घोंगावतंय। एकतर्फी सामना होण्याच्या मार्गावर कृष्णा सातपुते खिंड लढवतायत। या मागील सामन्यातील अपयश बाजूला सारून आपल्या संघासाठी एका बाजूने नांगर टाकून उभे राहिलेत। चौकार षटकारांची आतषबाजी, त्याला एकेरी दुहेरी धावांची फोडणी देऊन हा सामना एकतर्फी करण्याच्या मार्गावर। धावसंख्या होते 53 विजयासाठी फक्त 4 धावांची गरज। कृष्णा लक्ष्मण सातपुते 48 पर खेल रहे, 16 गेंदों का सामना किया, 300 का स्ट्राइक रेट है, 3 छक्के जड़ चुके हैं और के साथ बैकफुट चले गए। गेंद को बिल्कुल खेलना चाह रहे थे, पॉइंट क्षेत्र में बल्ले का अंदरूनी किनारा लगा और थर्ड मैन क्षेत्र में गेंद आई है, 1 रन मुकम्मल किया है। जीतने के लिए फिलहाल 3 रनों की जरूरत है। कृष्णा लक्ष्मण सातपुते के अंदर 49 पर
और 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 54 विकेट के नुकसान पर है। कीर्तिमान के दहलीज पर कृष्णा लक्ष्मण सातपुते है, तूफानी बल्लेबाजी की। कृष्णा सातपुते यांच्यावर प्रेक्षक किती प्रेम करतात ना, त्याचं उदाहरण होतं सुप्रीमो चषक जिंकल्यानंतर कृष्णा सातपुते स्टेजवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं गळ्यातली चेन तुटली, मी ती कोणाकडे दिली, पण या गर्दीत शोधायचं कोणाकडे। सहज त्यांनी म्हटलं की माईकवरून एकदा अनाऊन्स करा माझी चेन कोणाकडे दिली सापडत नाहीये, पण कृष्णा सरांवर प्रेम करणारे ते हजारो चाहते त्यातील एक पुढे आला, कृष्णा सर तुमची चेन माझ्याकडे आहे, ही घ्या तुमची अमानत। कृष्णा सर असे प्रेक्षक तुम्हाला सहकारी म्हणून लाभले, धन्य आहात तुम्ही। एकदा टाळ्या वाजूया कृष्णा सातपुते यांच्यासाठी, ज्यांनी क्रिकेटवर केलेलं प्रेम या चाहत्यांनी त्यांना परत दिलंय अशा मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात। विजयाचं लक्ष अगदी आवाक्यात आलंय, नजरेच्या टप्प्यात आलंय, शेवटचा फक्त चाप ओढणं बाकी आहे। शिकार समोर तर दिसते, बंदूक ताणली आहे। कव्हर ड्राईव्हचा फटका, 1 धाव फक्त मिळेल। कृष्णा सातपुते सर हा सामना याच फटक्यावर समाप्त करू शकले असते, मात्र मोठ्या मनाने बॅट उंचावतायत कृष्णा सातपुते, कारण अर्धशतक पूर्ण झालंय। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि सर्वांना विनंती असेल ज्यांना शक्य आहे त्यांनी बसल्या जागेवर उभं राहून टेनिस क्रिकेटच्या या देवाला अभिवादन करूया। कृष्णा सर आपल्याला विनंती, एकदा बॅट उंचावून दाखवावी प्रेझेंटेशनसाठी। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, कॅमेऱ्याच्या दिशेने कृष्णा लक्ष्मण सातपुते। कुरुडवाडीचा डॉन मैदानावरती, जेव्हा तो मैदानावरती असतो तेव्हा मॅच ऑन असते आणि आज या घमासांमध्ये जबरदस्त कामगिरी। वेल्डन कृष्णा। शॉर्ट पिच, आखोटाप्याचा चेंडू, पुलचा प्रयत्न, बॅटची कडकन, चेंडू सीमारेषा पार, लॉंग स्टॉप रिजन मध्ये सामना होतोय समाप्त। आणि या महत्वाच्या करो या मरोच्या स्थितीमध्ये आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून देत आहेत कृष्णा लक्ष्मण सातपुते। वैष्णवी 24 या सामन्यात विजयश्री प्राप्त करून स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवत आहेत। एके स्पोर्ट कणकवली या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपले संघमालक अजित कदम, कॅप्टन गौरव घुंगराट, आयकॉन खेळाडू अयूब शेख, राकेश कर आपले मनपूर्वक आभार आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। कृष्णा प्रेक्षकांचं अभिवादन जरा स्वीकारावं, एकदा पुन्हा एकदा बॅट दाखवावी, एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या कृष्णासाठी। वाघच असतो आणि त्यानं दाखवून दिले मैदानावरती 40+ झालाय कृष्णा, तरी सुद्धा मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली, शानदार बॅटिंग केले आणि 50 धाबा ठोकल्यात। रजत नंतर अर्धशतक ठोकणारा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला। अप्रतिम नेत्रदीपक फटकेबाजी। आणि आता यानंतर आपण मनोदेवाचा पुरस्कार लगेच देतोय। तिसरं अर्धशतक या स्पर्धेतलं लोकेश मीना आणि त्याचबरोबर रजत, आणि आता तिसरं अर्धशतक कृष्णा लक्ष्मण सातपुते याचं मैदानावरती दमदार आहे। कृष्णा लक्ष्मण सातपुते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं, तिथे श्याम पुन्हा एकदा सज्ज असेल। ओव्हर टू श्याम। Thank you, sir. On the occasion of this MCT 2024-2025, we have semi-finalist winning prize sponsor Anthony Fernandez. Mr. Anthony Fernandez will be giving away the Man of the Match trophy. But before that, we'd like to welcome him. I would like to request Amit Parab to please welcome sir with flowers. Mr. Anthony Fernandez will be felicitated also, but before that we'll welcome him in flowers, sponsoring 3,33,333 as the semi-finalist prize for the MCT 2025. Along with him we also have from the Ambedkar College Professor Dashrath Repal. We'd like to welcome him in flowers. Again, I would like to request Aryan Konadkar to welcome sir. Yes, thank you. Thank you. So please take your seat. Moving on towards the presentation ceremony, as the god of tennis ball cricket will come in to take his Man of the Match trophy. I would like to request again Mr. Anthony Fernandez to please give the Man of the Match trophy
to the god of tennis ball cricket, Krishna Satpute. So the god of tennis ball cricket getting the man of the match trophy, Krishna Satpute. Fabulous knock. All the fans are looking for that photograph, but he has played his part in this game. Fabulous knock under pressure. Half century and entertain one and all. We'll have a quick chat with Krishna sir. कृष्णा सर, आम्ही दररोज पाहतो, सकाळी उठले रील्स आम्ही वर करतो. कृष्णा सातपुतेंचा एक तरी रील आम्हाला भेटतो. कृष्णा सातपुतेला आज आम्ही अक्षरशः डोळ्यापुढे पाहिलो आणि ते पण आम्ही हे पण प्रत्यक्षात बघतो की नवीन प्लेयर येतात, नवीन प्लेयर 4-5 रील करतात, ते म्हणतात की त्यांना फेम मिळालं. पण तुम्ही काय सांगणार तुमच्या जर्नीबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल? कारण क्रिकेट हा मोठा आहे, कोणताही प्लेयर मोठा नाही, क्रिकेट हा सर्वात मोठा खेळ आहे. बरोबर आहे, क्रिकेट सगळ्यात मोठा खेळ आहे आणि रील्स बद्दल बोललो तर जे रील्स टाकतात ते योग्यच आहे. कारण काय, आपण जर रील्स टाकले, आपले बॅटिंग परफॉर्मन्स आपण जर सोशल मीडियावरती टाकलं तरच आपल्याला फेम मिळतो आणि जे बघणारे स्पॉन्सर असतात, प्लेयर्स असतात, त्यामार्फत आपण जरा बोलवतात. म्हणजे माझ्या दृष्टिकोनाचं तर असंच आहे. कारण सगळेजण आउट ऑफ कंट्री असो किंवा आउट ऑफ राज्य असो तर प्लेयरचे ID मागतात अगोदर. आपण एखादं नवीन नाव सुचवलं तर उसका ID भेजो, इंस्टाग्राम अकाउंट भेजो. तर ती सोशल मीडियाचा हा मोठा फायदा आहे. चांगले करतात मुलं, फक्त हवेत उडू नका. हवेत उडल्यानंतर प्रेक्षक असतातच आणि खरोखरच खूप आनंद वाटला. कारण ह्या माध्यम ट्रॉफीला माझी 50 व्हावी अशी माझी इच्छा होती आणि माझी फॅमिलीची देखील. कारण मगाशी ज्यावेळेस मी आऊट झालो त्यावेळेस माझी फॅमिली खूपच नाराज होती, कारण तिला मी घेऊन आलेलो आहे. आणि खास करून संजय नार्वेकर माझ्यावरती नाराज होता, कारण सकाळीच आले होते, बोलला कृष्णा तुझी एक 50 पाहिजेच. तर मनापासून आभारी आहे माझ्या मित्राचा, कारण खूप वर्ष आम्ही एकत्र खेळलो आणि डॅझलिंग गोवा आणि रणझुंजार वैभववाडी म्हटलं की भारत पाकिस्तानसारखी मॅच व्हायची जुनी. आणि ज्यावेळेस संजय नागवेकर किपिंग असायचा आणि मी बॅटिंगला यायचो त्यावेळेस माझा एकच शॉट मी फाईन लेग आणि जास्त कव्हर व्यू मारायचो. तर माझा ज्यावेळेस वीक पॉईंट आहे त्यावेळेस संजू म्हणायचा इकडं मारून दाखव ना, तू मोठा प्लेअर आहेस ना, इकडं मारून दाखव, तिकडं मारून दाखव. आणि 1-2 वेळेस मी त्याच्या खुनशीवरती मी तो शॉट मारा गेलो आणि आऊट झालो होतं. तर त्याचं ते एक पॉईंट होता. कॅप्टन्सी खरंच एक नंबर होती आणि गोव्याचं नाव खूप गाजवलं आणि डॅझलिंग गोवाचं देखील खूप गावलं. असा कॅप्टन होणे नाही मला वाटतं गोव्यामध्ये. आणि मला वाटतं की संजय नागवेकरनी परत एकदा टीम चालू करून आपली एक नवीन टीम तयार करावी गोव्याची. आणि आपलं भारतामध्ये आता खूप चालत टेनिस क्रिकेट आता आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात प्राईज वाढलेले आहेत. तर मला असं वाटतं की ISPLमध्ये गोव्यातला 1-2 तरी खेळाडू खेळले पाहिजे. खूप चांगले टॅलेंटेड आहेत, समर्थ गावस आहेत, बरेच सारे आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी मेहनत केली पाहिजे, ट्रायल्स दिले पाहिजे आणि ISPL खेळलं पाहिजे, माझी तर इच्छा आहे. संजू भाई, तुमकां आनी कितें विचारूं? कृष्णान फुड्यान तुमकां आपयला, तुमची चर्चा केल्या, तशेंच म्हणटात की आमचोय गोंयचो कोण एक प्लेयर ISPL असल्या व्हडल्या लेवलाचेर खेळचो. तुमचें कितें म्हणपाचें आसा हेजेर? ना खरेंच जशें कृष्णान सांगलें, आतां खुबशे प्लेयर आतां हांव पळयता, बरे प्लेयर तुवें सांगलें की रील जातात, आतां आमचे बरेचशे आयकॉन येवन गेले. पूण खरेंच पयलीं पासून सुद्दां म्हणजे जेन्ना तो म्हाज्या ओपोनंट खेळटालो तेन्नाच सुद्दां म्हाका तो लायक आसलो आणि अजून पर्यंत म्हाका तो लायक आसा. तेजी बॅटिंग आसात, तेणे फिजीक दवरला, आपले फूल फिटनेस दवरला. पूण हो असो एक माणूस की मराठीमध्ये बोलून भरपूर व्ह्यूवर त्याचे बघणार आहेत. हा असा एक माणूस आहे
ज्यावेळी त्याचा ऐन भरात खेळ होता त्यावेळी तो जमिनीवरती होता. अजून तो या वयात खेळतो, अजूनही जमिनीवरती आहे. आणि कृष्णा तू असाच जमिनीवरती राहून खेळ करत राहावा असं आम्ही मागतो. अँड विश यू ऑल व्हेरी बेस्ट. आणि तू सांगितलंस की ISPLला आता आमचे गोव्याचे प्लेयर जायचे आहेत आणि आमचं पण ध्येय तेच आहे. मी म्हण किंवा दीपक म्हण किंवा आमचा महेश कोणाटकर म्हण, आम्ही जे एवढं झटतो आहे ते आमची एकच इच्छा आहे की आमचे गोव्याचे चांगले प्लेयर जे आता अपकमिंग आहेत त्याने अशी मेहनत घेऊन ISPLमध्ये जाऊन आमच्या गोव्याचं नाव असं वरती काढायचं की आम्हाला पण त्याचा अभिमान वाटेल. थँक्यू व्हेरी मच. आणि महत्त्वाचं म्हणजे जे प्रेक्षक प्रत्येक वर्षी म्हणजे मला वाटतं जवळजवळ मी 2007-8 सालापासून सिंधुदुर्ग गोवा या राज्यामध्ये खेळतो आहे. तर मला जे सपोर्ट आहे, प्रेम मिळतं ते अजूनसुद्धा कमी झालेलं नाही. हे मनापासून आभार आहे तुमचा सगळ्यांचा. आणि खास करून शैलेश भाऊ यांचं बी मनापासून आभार आहे. त्यांनी मला वैष्णवी 24मध्ये चान्स दिला आयकॉन म्हणून. आणि मी जेवढा प्रयत्न करीन आपली टीम क्वालिफाय होण्यासाठी, कारण ही मॅचला परफॉर्म होणं खूप गरजेचं होतं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. प्रयत्न करू. टीम चांगली आहे आमची. पहिल्या मॅचला थोडा चुक्या झाल्या तर ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आता नेक्स्ट मॅच चांगलीच आहे, बघू आता काय होते. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. रिक्वेस्टिंग दी ओनर्स ऑफ AK स्पोर्ट्स कणकवली, विनंती असेल संघ मालकाला AK स्पोर्ट्स कणकवली त्यांनी इथे येऊन आपले मोमेंटो स्वीकारावा आणि तसेच त्यांचे आयकॉन खेळाडू अयूब शेख आणि राकेश कहर बादल सर, ओव्हर टू यू. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल AK स्पोर्ट कणकवली संघाचा सन्मान केला जातोय. संघमालक अचित कदम आपल्याला विनंती, आपल्या समवेत या संघाचे आयकॉन खेळाडू अयूब शेख कासार वडवली आणि राकेश कहर अहमदाबाद गुजरात या सर्वांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. अचितजी कदम आपल्याला विनंती आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.